हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरेंनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याच्या आशिष शेलारांच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल। केंद्रीय निवडणूक आयोगाला तक्रारीचा अहवाल पाठवणार। इंडिया आघाडीत जो पक्ष मोठा त्याच पक्षाचा पंतप्रधान होणार। जास्त जागा निवडून येणाऱ्या पक्षाकडून पंतप्रधान पदासाठी नाव सुचवलं जाईल। काँग्रेस नेते जयराम रमेश यांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट। मतदानावेळी ढिसाळ नियोजन मतदान संथ गतीने का झालं? ठाकरे गटाच्या अनिल देसाईंचा सवाल। सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटील आणि विश्वजित कदमांची हजेरी। सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांऐवजी विशाल पाटील उपस्थित, चर्चांना उधाण। आचारसंहिता शिथिल करा, दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहे। राज्य सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती। राज्य सरकारची विनंती आयोग मान्य करण्याचीही शक्यता। सोलापुरातील उजनी जलाशयात बुडालेल्या 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले। तिघांची ओळख पटली, एकाचा शोध सुरू। पुणे अपघात प्रकरणातील वेदांत अग्रवालची 14 दिवसांसाठी बाल सुधारगृहात रवानगी। बालहक्क न्यायालयाचा मोठा निर्णय। विशाल अग्रवालसह 3 जणांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी। पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। अनिल देशमुख गृहमंत्री असते तर पब मालकांकडे वाजेला वसुलीसाठी पाठवलं असतं। राम सातपुतेंचा निशाणा। तर अनधिकृत पब सुरू असताना सागर बंगल्यावरील बॉस झोपला होता का? प्रशांत जगताप यांचा सवाल। पुणे अपघात प्रकरणात पहिल्या एफआयआर मध्ये फक्त 304 कलम। आर्थिक व्यवहार झाला का? रवींद्र धंगेकरांचा सवाल। तर खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकतात, मुरलीधर मोहोळ यांचं प्रत्युत्तर। तुम्हाला एफआयआर आणि रिमांड रिपोर्टमधील फरक समजतो का? मृतांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय। रवींद्र धंगेकरांचा मोहोळ यांच्यावर पलटवार। राज्यात लोकसभेसाठी फडणवीसांच्या विक्रमी 116 रॅली आणि सभा। शिंदेंच्या प्रचारासाठी 81 रोड शो। शरद पवारांच्या 60 रॅली, 19 मेळावे, तर जयंत पाटलांच्या 100 जाहीर सभा। कोल्हापूरच्या करवीरचे काँग्रेस आमदार पीएन पाटील यांचं उपचारादरम्यान निधन। गांधी घराण्याचे जवळचे म्हणून पीएन पाटलांची ओळख। किल्ले रायगडावर आज आणि उद्या पायरी मार्ग बंद। शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। पायरी मार्गावरील छोट्या मोठ्या दरडी हटवण्यात येणार। एमडीएच एव्हरेस्टला एफएसएसआयची क्लीन चिट। तपासणीनंतर मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड नसल्याचं एफएसएसआयकडून स्पष्ट। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज 1 तासाचा ब्लॉक। दुपारी 12 ते 1 वाजेदरम्यान गॅन्ट्री बसवण्याचं काम होणार। अमरावती आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी बाग उद्ध्वस्त। तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। राज्यातील 6 जिल्ह्यात पुढील 4 दिवस उष्णतेची लाट। पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नगरमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता। पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि राजस्थानातील हजारो शेतकरी शंभू बॉर्डरवर। शेतमालाला किमान हमीभाव आणि विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक। आयपीएलचं जेतेपद पटकावण्याचं आरसीबीचं स्वप्न यंदाही भंगलं। राजस्थानकडून 4 गडी राखून आरसीबीचा पराभव। राजस्थान रॉयल्सचा क्वालिफायरमध्ये प्रवेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।